ही कशाची चटणी आहे? आपल्या दोघांचं शूटिंग करायला हवं. अरे कपडे तर चांगले घालून दे मग करणार असेल तर. सांगा रेसिपी करा. आता काय नाही, आता रेसिपी करायला परत करू. आता व्हिडिओ काढायचं रेसिपी युट्यूबला टाकायचं पण. अरे पण पहिल्याच खायला लागते ती चटणी दाखवायला लागते. दाखव की मग. गप नको, चटणी ऑलरेडी केलेली आहे ना. अगोदरच आमच्या लाडक्या मुलांना चटणी तयार करून दिली. चटणी म्हणजेच मसाला, हिरवा मसाला जो असतो, ओला मसाला, हिरवा मसाला ज्याला म्हणतात, तो तयार करून ठेवलेला आहे. मस्तपैकी ग्राइंड करून ठेवलेला आहे आणि त्यासाठी त्याने कष्ट भरपूर घेतलेले आहे आणि फार कंटाळलेलं आहे त्यानंतर. हां, आणि त्यानंतर त्याच्या आधी हे जे आहे, इकडे 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 हे जे चिकन आहे हे एक उकळी करून थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं बरं का, जास्त नाही. मस्तपैकी पाण्यात कांद्याची फोडणी बिडणी टाकून आणि ते त्याच्या स्वतःच्याच पहिल्या पाण्यानं शिजवून घेऊन नंतर पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे. आणि ही कुठे गेली, इकडे ही ही आमची थोडीशी आगाव आहे. काय खोळी आहे. आगाव आहेच, खोळी थोडीशी आहेच, नाही असं नाही, थोडीशी, जास्त नाही आहे काय. आणि शानी पण आहे. शानी म्हणजे तशी दीड शानी पण आहे. हा, कसं आहे की ते कोणाच काय ऐकत नाही, तिच्या डोक्यात जी येईल तेच करते. जास्त असेल तर जास्त, एखादं काय असं म्हणणार, कमी असेल तर म्हणणार नाही, टाकायचं नाही. समजा असं जर केलं तर बस 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 म्हणणार. मसाला टाकायच्या आधी ती म्हणणार की अहो किती टाकला मसाला, हे लक्षात आलं. तर बघा बाकीचे सगळ्या गोष्टी तिने आम्हाला लायटरनं करंट दिलेला आहे आणि त्याचा नंतर बदला घेतला जाईल, लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. ओके, बघा आता पाणी उकळलेलं आहे. ते पाणी आपण आता बाजूला ठेवलेलं आहे. पातेलं गरम केलेलं आहे. हे पातेलं आता इथं ठेवलेलं आहे. पण आता तेल टाकत आहे. एक चमचा आणि हे दुसरा चमचा वर गेलं, ते दुसरा चमचा वर गेलं, तिसरा चमचा. तेल फार सगळे वापरायचं नाही, मीडियम, ना कम ना ज्यादा. ते असं आमचा हिटलर असं आत्ममधून बोलत असतो. ते सवय पहिल्यापासूनच आहे. ते खानदानी पण म्हणा चालेल. असं लागलं बघून काय आता आपल्याला मसाला टाकायचा, कांदा नाही टाकणार ना. ठीक आहे, थोडस आता गरम होते. धीमी आंच पे, जसं म्हणतात तसं, जसं हिंदी रेसिपी मध्ये म्हणतात धीमी आंच पे, तसं आम्ही म्हणतो की कमी जाळामध्ये, गॅसवरती, यामध्ये आपण ते करत आहोत. लक्षात आलं. धीमी आंच म्हणजे कमी आंच म्हणजे काय म्हणतात, जाळ म्हणतात, आता काय म्हणतात, हात दुखतो असं वर धरताना. खाली हात नसते. शेगडी जी बर्न असते, जी पेटलेला असतो, तो मिडियम पेक्षा खाली लो लेवल ठेवायचा. हे आमचे दोघं अशीच भांडत असतात काय. तुम्हाला तर आवाज, बॅकग्राऊंडला आवाज ऐकू येत असेल की हे दोघं जण आहेत, हे टॉम अँड जेरीच्या वरती आहेत. एक मिनिट मी थांबू का. अरे दे ठेवलं, तूच ठेवलेलं आहेस. मी नाही ठेवलं. आता कोण ठेवणार घरात. तुम्ही ऑफिसमध्ये ठेवला असेल. ऑफिसमध्ये त्या बॅग मध्ये बघ पप्पांच्या. ऑफिसला घेऊन जातो. बॅग मध्ये असतो. बॅग मध्ये नाही, बॅग मधनं काढला होता. नाही, बॅग मध्येच असतं. बरं, आता तेल बहुतेक गरम झालेलं आहे. बहुतेक नाही, बहुतेक म्हणजे अंदाजावर असं नसतं, अंदाजच असतो. काय बोट घालून बघत नसतं त्याच्यात, त्यामुळं अंदाजावरच असतं. बरोबर आहे की. हा, आता लक्षात ठेवा बरं का, हे असं उचललेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हात टाकायचे नाही आणि ठेवतानाच पडतानाच सावकाश सोडायचं. काय सावकाश सोडायचं? असं ते असं सावकाश सोडायचं.
म्हणजे तुम्हाला भजी तळताना सांगितलं असेल कसं सोडायचं, काय सोडायचं, वडा असेल तसं असेल, तसंच थोडंफार त्या वेगळ्या पद्धतीनं टेकवायचं. ह्याला काय शेपचा काय नसतं, हे नंतर असं भाजणार आहे आपण. थोडासा मसाला मला वाटतं जास्त झालेला आहे, पण तरी सुद्धा कसं आहे, त्या किचन किंग जे आहे क्लीन आहे. नाही, आमच्या चिरंजीवांना जास्त मसालेदार लागतं असं म्हणा. हा ठीक आहे, आमच्या चिरंजीवांना म्हणजे जो शूटिंग आता करत आहे काय ते चिरंजीव, त्यांना सारा मसालेदार लागतं. मुळात काय की आम्ही सांगली कोल्हापूरची माणसं. सांगली आमचं गाव. कोल्हापूर का म्हणायचं तर कोल्हापुरात त्याचा जन्म झाल्यापासून तो पुढच्या ह्याच्यापासून तो कोल्हापूरचा राहिला, तो मुळात सांगलीत राहिलेलाच नाही. आणि आमचंही बराच काळ आमचं सांगली आणि कोल्हापुरातच वास्तव्य झालेलं आहे. त्यानंतर आता पुण्यात अजून 3-4 वर्ष झालं की कोल्हापूरपेक्षा पुण्यात वास्तव्य जास्त असं झालंय. कोल्हापूर 7 वर्ष राहिलं, पुण्यात 10 वर्ष राहिलं. कोल्हापुरात 7 वर्ष नाही, 9 वर्ष राहिलं. मग आता पुण्यात 10 वर्ष झाली. नाही, पण पुण्यात मी राहिलेलो नाही ना. म्हणजे माझा जो आहे भाग आहे, मी पुण्यात जास्त न राहता बाहेरच राहिलो मी. आता थोडस काय आहे की भाजलं जातं. बसलीस का शोधायला लागलीस? शोध ना मग दुसरीकडं, कपड्यात शोध. आता इकडे हे पकड, मी शोधतो. असा आवाज येतो बघितला का पाठीमागं बॅकग्राऊंडला? कसा आवाज येतो? बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे पकड, मी शोधतो इकडे. असं म्हणा. काय आहे ते? ते मोठा मोबाईल होती. पाणी आता नाही घालायचं. नाही घालत मी ठेवते थोडं. त्याच्यात धने जिरे बारीक केलेले पुढे बघा लागले. मला ती चटणी टाकायची त्या अगोदर माहिती आहे का? कुठली? यामध्ये भाजायची. तर म्हटलं तर काढ उठला, बसला नाही. मिरची घातली का? तुझं आंबोट का काय? पुढे का सापडलं का म्हणे? मला काय माहिती. लॉकर मध्ये. नाही, पण आता एकीकडे अँगल करून चालणार नाही. आपल्याला आता इकडे अँगल करायला लावायचं. दिसतं का ते बघा? स्टूल घेऊन बघा, ते दिसतं का तुम्हाला? ते दिसतंय की. चालू आहे? दिसते का? चालू आहे का? मॉडेल ते हे धने आणि जिरे यांची भाजलेली पावडर असते. एक टाकलेली आहे अजून, आणि हे 2 मला वाटतं सफिशियंट आहे. अजून. बघा, मी म्हटलं असं 3 तर त्याने सांगितलं असतं नाही जास्त झालेले. त्यासाठी आता वर आले अर्धे आपलं थोडंसं मसाला आपलं आहे बघा वरती. कधी पण आपला हातचा ठेवायचा असतो. तिथं त्या कट्ट्यावर. अजून असं भाजत असतं. हे अजूनही कच्चं आहे. ह्यात पाणी गेलं पाहिजे, सगळं ते सुटलं पाहिजे. हा एक आपला तिखट. अजून कुठं गेला मसाला? ते चिकन मसाला आणलाय तो बघा, कट्ट्यावर आहे. हा हे आता थोडंसं असं झालेलं आहे. ह्याला आमच्याकडे ढिपूळ म्हणतात. जसं मातीचं असतं तसं मसाल्याचं ढिपूळ आहे. एक झाला आणि हे दुसरं, बरोबर की नाही? दुसरं बस. 5 चमचे नाही चटणी, 5 चमचे घाला, मला माहिती आहे. 1 3 झाले, 4 आणि 5. अजून कुठे घाला? आणि ऑलरेडी ढिपूळ गेले ना 2. अजून तुमच्या घरात असं असेल ना का? तुम्ही सांगितलं नाही. तुम्हाला आता काय वाटणार नाही, पण झाल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल. याचा वास आल्यावरच लक्षात येईल तुम्हाला.
तुम्हाला व्हिडिओ बघून काय कळणार नाही, प्रत्यक्षात खावं लागेल आणि खाण्यासाठी स्पेशल बेत करावं लागेल आणि त्या ठिकाणी मला बोलवावं लागेल. मग तसं करून घ्या. मम्मीच्या मसाल्यांचं प्रमोशन करा. हा सगळ्यात तुम्हाला ते अजून सांगायचं राहिलो हो. सगळ्यात महत्वाचा मसाला हा जो आहे हा असा कुठलाही असा तसा मसाला नाही काय. हा जो मसाला आहे हा कुठलाही असा तसा मसाला नाही, हा स्पेशल केलेला आहे. म्हणजे 28 मसाले आणि त्यानंतर कांदा लसूण असं भाषा कांदा लसूण बाकीच्या सगळ्या गोष्टी जवळजवळ हे 34 ते 35 मसाले 37 मसाले म्हणजे एकूण प्रकारचे मिळून मिरच्या सगळ्या म्हणजे मिरच्या काश्मीरी मिरची असते यात, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, लवंगी मिरची, गुंटूर मिरची, संकेश्वरी मिरची पण. आणि जसं लवंगी मिरची असते तसं गावठी सुद्धा मिरची जरी मिळाली तरी सुद्धा घातली जाते. बऱ्याच वेळ मिळते नाही मिळते होते, त्यामध्ये तशी आता मिळाली नाही. पण लवंगी मिरची जी ही गावठी मिरची म्हटली जाते, त्यामुळे बऱ्यापैकी ती हा मसाला म्हणजे बाकीच्यात काही याच्यापेक्षा ह्या मसाल्यात सगळ्यात चव जास्त असते. आता त्या मसाला जो कुठला आहे तो सांगेल मी तुम्हाला. श्रिया मसाला म्हणून आपण तयार केलेलं आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे. श्रिया मसाला लक्षात ठेवा, श्रिया मसाला. तुम्हाला कोल्हापुरात जाऊन जरी तुम्ही एखाद्या गावात असेल काय असेल तर तिथं खात असेल, ती चव मिळत असेल, ती चव तुम्हाला तिथं बसून मिळते. ही बघा ही भाकरी अस्सल गावरान पद्धतीची भाकरी आहे, फक्त ती बागा चुलीवर असते तर गॅसवर आहे, एवढाच फरक आहे. मसाल्याची चव टाकायची असेल तर स्त्रिया मसाला. हा बघा लगेच आपलं झालेलं मार्केटिंग सुरू आहे. मला कोल्हापूरसारखी जो चव घ्यायची असेल, बघायची असेल, टाकायची असेल तर एकमेव असेल श्रिया मसाला. बघा बघितलं कसा आहे मसाला, कसा भाजला जातो, तर तेल सुटायला लागतं, त्याला कलर यायला म्हणजे तुम्ही चिकन हे गावरान आणा, पोल्ट्रीचं आणा, कुठलंही आणा, कसंही आणा, पण तुम्हाला मसाला हा एकच श्रिया मसाला. तुम्हाला हे जरी दिलं, पोल्ट्रीचं जरी दिलं चिकन आणि श्रिया मसाला घालून दिलं तर तुम्हाला ते कळणारही नाही की गावरान कोंबडी आहे की पोल्ट्रीची कोंबडी आहे. बरं हे अतिशयोक्ती नाही बरं काही. एकदा वापरा, चव बघा, मग ठरवा. मसाला करताना सुद्धा आम्ही काही स्पेशल पद्धतीने करतो. काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला पटणारही नाही. 10 किलोच्या मिरच्या मागं आम्ही जवळजवळ अर्धा लिटर तूप सुद्धा वापरतो त्यामध्ये. आता 10 किलो मिरच्याचा जवळजवळ 25 ते 30 किलो 25च्या आसपास किलो हे चटणी तयार होते. चटणी हे चरका मारत नाही, एकदम स्मेल असतो चटणीचा, चांगला टेस्ट लागते. गोडसर तिखट गोड असं वाटतं पण तिखट पण लागते. टेस्ट अशी तुम्हाला हाताची तोंडाची जिभेची चव अजिबात जाणार नाही. हाताचा वास येतो तोही बराच काळ लागतो. असं कसा भाजला जातो. बाकीच्याकडे टाका, लगेच भाजा, लगेच घ्या, चिकन टाका आणि रेडी. पण असं बिलकुल नाही. भाकरी अशी पूर्णपणे पापड म्हणजे दोन्ही पदार्थ सगळे निघालेले असते, सगळे फुगलेले असते. आता तिला माझा त्रास होतो, ठीक आहे, काम करताना ते जागा कमी आहे, किचन थोडंसं छोटं आहे, ते आम्ही मध्यमवर्गीय म्हणजे छोटे आहे, आमचं काय किचन थोडंसं छोटं बिटं असतं, जागा कमी असते, 1 BHK आहे, त्यामुळे गर्दी दिसेल तुम्हाला.
आमचा मसाल्याचा बिझनेस आहे करण्याचा झाला हा बिझनेस नाही, आमचा एक छंद आहे. आम्ही आमचं ते स्किल पण आहे आणि आम्हाला आमची ती आवड आमची आहे, त्यामुळे आम्ही ते आवडीप्रमाणे आम्ही करतो, देतो. कोणाला जबरदस्तीने मसाला देत नाही. ज्याला आवश्यक आहे, गरज आहे, त्यांनी यावं, मागावं, घेऊन जावं. आता पैसा कमवणे हा मुळातच उद्देश नाही. तुम्हाला जेवताना करताना समाधान मिळावं. तुम्ही 10, 20, 25, 30 जणांची मटण सांगितलं करायला तरी आपण कुठल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे ग्रेव्ही टाईप, सुकं, पातळ, आमच्याकडे रस्सा दोन्ही मिळतो, पांढरा रस्साही मिळतो, पण आपण करत नाही. ज्याला आवश्यक असेल तसा करून नाही देऊ शकतो आपण. तेल सुटायला आले. सगळं काय परफेक्ट असतं. परफेक्ट शिवाय आपण काही काम करत नाही. मग अशी सांगितलं धीम्यापेक्षा थोडासा मोठा केलेला आहे, पण मीडियम सुद्धा म्हणू शकतो त्याला. या मसाल्यामध्ये आम्ही कांदा, लसूण जे मसाले जे वापरले ते मसाले सुद्धा असे कुठून घेतलेले नाही. एखाद्या चांगल्या व्यापाऱ्याकडूनच आम्ही ते घेतलेलं. आम्हाला शेतकऱ्यांना मिळत नाही, मसाले मिळत नाहीत, मसाले बाहेरून येतात, एका ठिकाणी मिळत नाहीत. पण उत्कृष्ट प्रकारचेच मसाले आम्ही वापरले जातात. तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज बिलकुल करत नाही. आम्ही आमच्यासाठी करतो आणि आमच्यासाठी खातो आणि तेच तुम्हाला देतो. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करायचा प्रश्नच येत नाही. जे बेस्ट असेल तेच. बघा भाकरी कशी फुगलेली आता, कशी झालेली आहे. भाकरी साईजही बघा, तुम्हाला छोटी अशी तशी भाकरी मिळणार नाही. गावातल्या पद्धतीची भाकरी, मोठी तवा भरून केलेली असते भाकरी. तवा सुटलेला आहे मस्त पैकी, जबरदस्त. नादच खुळा. वास येत असेल तो फक्त या मसाल्याचाच वास येतो. चिकन मसाला सध्या मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही, आपल्याकडे कुठे मिळतो. बाहेर अजून प्रमोशन आम्ही केलेलं नाही फार जास्त. सगळं मास प्रोडक्शन करत नाही आपण. जसं ऑर्डर असतील, लागत असेल तेवढाच करतो देतो. आता तेल पण संपत आलेलं आहे याच्यामधलं निघून. चांगलं करपा लागलेलं आहे, करपूस भाजलेलं आहे. मला वाटतं आता टाकायला काय हरकत नाही. बरोबर नाही, सिग्नल मिळालेला आहे. कसं असतं, घरात राहायचं असेल, करायचं असेल तर सगळं स्वतःच्या मर्जीप्रमाणे पण जास्त करून चालत नाही. होम मिनिस्टर असतात त्यांचे आपल्याला इन्स्ट्रक्शन काय घरात म्हणजे सर्वांनुसारच सगळ्या गोष्टी कराव्या. किती भारी शेअर असा चालणार आहे का तर नाही.
घरातले 2 होम मिनिस्टर असतात तेवढं लक्षात ठेवा. भले जण ते नाकारत असतील पण घरात गेल्यावर ते कळतील. चिकन शिजवून घेतलं तर चालतं, थोडंफार जास्त शिजवायचं नसतं आणि नंतर नाही शिजवलं तरी चालतं. दोन्ही प्रकार करता येतं. आपल्याला थोडंसं दुपारीच करायचं होतं, जरा कामामुळं अडकलं आपण आणि आम्ही आमच्या ह्या थोडंसं आम्ही बाहेर कामात वेगळं होतो. घरातले काम असतं, आठवड्यात सुट्टी असते आज. हे बघा असा मसाला थोडंसं लावून हलवून घ्यायचं, पाणी टाकायचं. मसाला चांगला भाजलेला आहे. जास्त हलवला तर ताकद लावली तर सगळं चिकन हे तुकडे तुकडे होऊन जातं. त्यामुळे थोडंसं काळजी घ्यायची करताना. ताकदीचा वापर कधीच करायचा नाही. आता गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसची काही गरज राहिलेली नाही. आता पाणी आलेलं आहे. आणि ते मिक्सर मधलं पण घाला. ही जी आता रेसिपी आहे, ग्रेव्ही ज्याला आवडते त्यांच्यासाठी आहे, ज्याला नुसतं पातळ आवडतं त्यांच्यासाठी आहे. कारण ही जी आहे पूर्णपणे ही घट्टच आहे सगळ्यात. मसाला कुठलाही वाया जाऊन द्यायचं नाही. त्यात गरम पाणी जे मगाशी केलं होतं ते थोडंसं मिळून हलवून त्यात सुद्धा राहिलेलं आहे तेल. काय पुण्यामध्ये असंच सोडलं जातं, टाकलं जातं, पण आपण नाही. आपण गावाकडचे आहोत, गावाकडच्या पद्धतीनेच करायचं आहे ना. अजून यात मीठ टाकलेलं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात यायला असं घट्ट झालेलं आहे सगळं. घट्ट म्हटलं तर घट्ट आहे, पातळ म्हटलं तर पातळ आहे. कलर बघा तुम्हाला, छोटे छोटे चम्मच आहेत, आपण फक्त 5-6 जर टाकलेले आहेत तरी सुद्धा एवढा कलर आलेला आहे. पण त्यामध्ये तिखटही तेवढंच आहे. तिखट फार भयंकर तिखट आहे असं नाही, तिखट जाळ असं नाही, पण तुम्हाला तिखट चांगलंच तिखट तुम्हाला ते मिळेल, पण ते चवदार असेल. जो तिखट कमी खाणाराही माणूस असेल तो आरामात हे खाईल. त्याला तिखट लागेल पण तो उत्साहाने अगोदर मीठ घातल्यामुळं कमी कमी करायचं. थोडंसं आता मीठ आपण कमी घालत आहोत. आणि ऑलरेडी आपल्या तिखट मसाल्यात ही मीठ असतंच. तिखट मसाल्यात मीठ असल्यामुळं चुकलं राहिलं तरी एवढं काय फरक पडत नाही. पण तरी सुद्धा पाण्यामुळं, पाणी जे वाढलेलं असतं त्याला थोडंसं घालावं लागतं. गॅस फार जास्त मोठा करणं योग्य नाही. कोणाला गडबड असते,
मोठा करा आता झालेला आहे गरज नाही असं नाही. प्रत्येकाचं एक शास्त्र असतं, त्या पद्धतीनं ते केलंच पाहिजे. त्याला योग्य तो वेळ दिलाच पाहिजे. मला वाटतं आता बऱ्यापैकी झालेलं आहे. भाकरी बघा कशा झालेल्या आहेत, कशा फुगलेल्या आहेत. जसा फुगा फुगतो तशा भाकरी फुगलेल्या आहेत. भाकरी ही एकदम पापुंद्रासारखी असते. बघितलं, अजिबात जाड नसते. तुम्ही जर खायला बसला, मला वाटतं कमीत कमी 3 ते 4 भाकरी तुम्ही आरामात खाऊ शकता. असं मध्ये मध्ये बोलतो ना तू कधी कधी, काय ते सगळे रेकॉर्ड होते. असं कधी करायचं तेवढं? कशाला कट करायचं? आणि म्हणते मी घासणार आहे. असू दे, काय होतं? कलर बघा कसा आला. बघितलं कलर? तुम्हाला मी दाखवतो आता कलर. आता हळूहळू कलर येत आहे. किती चमचे टाकलेत? 5 चमचे, 5-5.5 चमचे टाकलेले आहेत आपण. त्या मसाला आहे, मसाला तुम्हाला मी सांगितलं हिरवा मसाला, जो ओला मसाला, हिरवा मसाला त्याला म्हणता. म्हणजे त्यामध्ये थोडासा भाजून टाकलेला आहे. त्या मसाल्यामुळं थोडासा याचा कलर कमी होत असतो. तो मसाला भाजलेला आहे, पण चव ही जी मसाला असेल त्या ती लाल तिखट मसाले 5 चमच्यामुळे एवढी जर लाल भडक होत असेल आणि चव जर चांगली होत असेल तर मग तुम्हाला लक्षात येईल. एकदा पहा. अशा भाकरी करतात आमच्या इकडे. भाकरी करायची पद्धत आहे. ह्या आमच्या शिया मसाला जे करतात, रेसिपी बनवते मसाल्याच्या जे करतात त्या ह्याच आहेत. ह्यांचाच मास्टर त्या पाठीमागं म्हणजे ह्या मसाल्याच्या ज्या मुळात मास्टर माइंड आहे ते ह्याच आहे. अजूनही त्याला उकळी आलेली नाही, लक्षात घ्या. उकळी न येताही एवढा कलर आलेला आहे. अजून उकळी यायची आहे, त्यानंतर कलर येईल. नुसतं कलर नाही, कुठलाही एक्स्ट्रा कलर, प्रिझर्वेटिव्ह असं कुठलंही ॲडिशनल कलर जे म्हणतात ते टाकले जात नाहीत. बिलकुल टाकले जात नाही. आपल्याला याची गरज बिलकुल नाही. आपल्याला फारसं हे विकायचंही नाही. आपली हाऊस म्हणून आपण करतो. आपल्याला बिझनेस म्हणून आपण फारसं ते करत नाही. केलं ते दाखवलं मी. भाकरी दाखवली, भाकरी करणारी दाखवली. ऐ बंद करीत ती. हा आमचा छोटासा फिश टँक. आता पॉट म्हणायचं, अजून काय म्हणायचं म्हणतील, पण हा जो आहे हा आमचा जेम्स आहे. आणि हा जो आहे हा बॉन्ड आहे. आणि हा काय नाव ठेवलं होतं आपण ग? नाही, 1 मिनिट. मग हा आमचा छोटासा फिश टँक. आता फिश पॉट तुम्ही सगळेजण म्हणत असेल, सगळं चाललं असेल, पण आमच्यासाठी तो फिश टँक आहे. हा आमचा बॉन्ड आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो आहे तिकडे अजून हा जो दिसतो हा जेम्स आहे. जेम्स थोडासा पहिला दंगाखोर होता, आता थोडा शांत झालेला आहे. आला बघा तो, सॉरी इकडं आलेला आहे. दिसला का तुम्हाला? हां, दिसलेला आहे. हा आमचा जेम्स आणि हा आमचा बॉन्ड, जेम्स बॉन्ड असं नाव दिलेलं आहे. आमच्या घरात थोडीशी झाडांची आवड असणारी सगळीच मंडळी आहेत. आमच्याकडे कोरफड म्हणतात हिला. कोरफड लागवड करून ठेवलेले 3, 4, 5 का 6 अशा आहेत. त्या आता केलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं वाढेल ते. आत्ता ते उकळी आलेले आहे पहा ते बघा. थोडं अजून थोडं करत उकळी येईल. अजिबात जास्त मोठा करायचा नाही गॅस, काही गडबड नाही. दमानं घ्यायचं. पण बाहेरही आपण कोरफड आहे, इथेही कोरफड आहे. इथे बघा तुम्हाला इथं स्नेक ट्री मिळेल. स्नेक ट्री ओरिजिनल आहे, हा आर्टिफिशियल असा नाही. त्याला पाणी टाकलेलं आहे, मोठा येत आहे.
तसं आपल्याकडं दिसेल. आता रात्र झालेली आहे, गार्डनिंग आहे, आपण करतो आहोत तिथं सगळं. इथं सगळं आपल्याला हे वडाचं झाडही आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. हे जे आहे हे वडाचं झाड आहे. हे आपण त्याला बोनसाय करण्यासाठी आपण आणलेलं आहोत. बऱ्याच गोष्टी यातल्या आहेत अशा गार्डनिंगमध्ये. हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता बघा कसा हिरवागार दिसतो तुम्हाला, तजेलदार कशी लागवड झाली. हा गवती चहा आहे, तोही आहे. थोडासा आत दुसरीकडे ठेवल्यामुळं तो थोडासा नाराज होता, तो आता आणलेला आहे. हा आमचा बांबू, ही तुळस. त्यानंतर हे जे आहेत, हा जे खाऊचे पान ज्याला म्हणतो, ते खाऊचे पानाचं हा वेल आहे. त्यानंतर हे जे आहे मनी प्लांट आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत. जास्वंदी आहे, निशिगंध आहे, परत गुलाबाची झाडं भरपूर आहेत, डाळिंबाची झाडी आहे. हे असं आपण बाहेर, ह्याला नाव वेगळं माहीत नाही मला, इंडोर प्लांट आहे. हा आहे अरेका पाम ट्री, आपलंच आहे हे. लक्षात ठेवा, आपण बाहेर असं ठेवलेलं आहे. मुळात झाडाची आवड आहे आपल्याला, बऱ्याच गोष्टीची आवड आहे. बघा हे कसं उकळी मारत आहे. कट म्हणायचं, आमच्याकडे काय म्हणतात त्याला, कट, तर्री, रस्सा, लाल भडक, पैसा फुडक. कलरचा नादच करायचं नाही. तेल तुम्हाला माहिती आहे, आपण 3 चमचे तेल टाकलं होतं. तेलाची काही गरज आहे का, बघितली का? ऑलरेडी तेल हे मसाल्यामध्ये असतं. ओ सॉरी, आता ते बाहेर उडत आहे. बंद केलेलं आहे, बस झालेलं आहे. ऑलरेडी ते शिजलेलं आहे. शिजल्यानंतर बघा हे जे आहे, फ्लॅशलाईट बंद करतो, मग कळेल तुम्हाला. मग अशी फ्लॅशलाईट लावली होती त्यामुळे अधिक चमकदार दिसत होतं. आता ते चमकदार नाही, पण हा जो कलर आहे, हा कलर दुसरा कशालाही येऊ शकत नाही. बाहेरची कितीही मसाला आणला तुम्ही, त्यानं येणं शक्यच नाही. पण कलर येईल त्यालासुद्धा, आर्टिफिशियल कलर टाकतात, पण आपण मुळात ती टाकत नाही. मुळात स्वतः आपण खातो, स्वतः खाण्यासाठी कोण कशाला टाकेल कलर, बरोबर आहे की नाही? मला मगाशी जेम्स दिसला नव्हता, आता दिसेल. दिसला का जेम्स? जेम्स शांत जरी असला तर सगळ्यात आगाव असलेला जेम्स आहे. बॉन्ड नुसता धावपळ करत असतो, पळत असतो, उड्या मारत असतो. त्याला वाटतं बाहेर जागाच आहे, बाहेर बोलवायलाच पाहिजे, नुसता बाहेर पाहिजे, जागा पाहिजे, असं करत असतो. हा ये बघा, आमचे चिकन तयार झालेलं आहे आणि त्याचा कट बघितला, त्याचा कलर बघितला तर तुमच्या लक्षात येईल कसा झालेला आहे. बघा तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या आता, मग काम करा आता, लवकरच ऑर्डर द्या. श्रिया मसाला
घ्या आणि तयार करा. तयार करता येत नसेल तर थोडंसं विचारा, फोन करा. आम्ही आपलं फोनवरनं आम्ही सर्व्हिस देऊ शकतो, सांगू शकतो कसं करायचं, काय करायचं. बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना येतही असतं कसं करायचं. चला आता आमचा खाण्याची वेळ झाली आहे. बघा एक 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 गोष्टी असा येत आहेत. ताट, पाणी. हे पाणीसुद्धा आम्ही तांब्याच्या गागरीतूनच घेतो, लक्षात ठेवा. कांदा, लिंबू सगळं आता येत आहेत. आणि हे आमचे घरातली ही आगाव आमची मुलगी, हे आमचा चवम्याव आलेला आहे. चवम्याव पहा, हा चव आणि ती म्याव, बरं का, लक्षात ठेवा. मस्त बाई केसाची स्टाईल केलेली आहे, कसं बघा, कारण एकदम चकाचक साईड मारून. आणि हे आमचे असे आगाव बाहेर बसलेले आहे गॅलरीचं. या आता, बाय बाय. म्याव या आता, चला. ए बस, माझ्यापाशी नाही हे बसायचं. बघा असं बसण्यासाठी आगावपणा करतो, प्रत्येक गोष्टीत आगावपणा असतो. आणि आमचा असं म्याव. ठीक आहे, मस्तपैकी आता जेवणाचा बेत सुरू केलेला आहेच, आता सुरू करतोय खाताना. तेल केवढं आहे? तेल हां, आमचे चिरंजीव काय म्हणतात बघा, तेल जास्त आलं का काय असं म्हणतात. बिर्याणी करायची. पण त्यांना सांगा की आता बरं सांगा, तुम्ही सांगा तेल कसं आलेलं आहे जास्त. मसाला भाजल्यामुळे. हां, मुळात मसाला आणि ते जे भाजलं, मग सांगितलं की तेल जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो भाजला जातो. काही लोक आधीच टाकतात, त्यामुळं त्याची चव असेल ती येत नाही, मसाला तसा दिसतही नाही. असं कसं शिजवलंय ते? पाणी घाल आणि हे पहा, मस्तपैकी कांदा घेतलेला आहे, भाकरी घेतलेला आहे, चिकन आहे, रस्सा आहे. रस्सा हा फार पातळी नाही आणि फार घट्टही नाही, जसं ग्रेव्ही टाईप असतो तसाच आहे. आणि हा लिंबू घेतलेला आहे. लिंबू पहिल्यांदा त्यात पिळू नका, पहिल्यांदा खाऊन बघा, जशी गरज येईल. तुम्ही आता आलेल्या आवाजाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आता हसताना दाखवा कसं असतं. काय हो बॅकग्राऊंड का? म्युझिक. काय बॅकग्राऊंड म्युझिक आमच्याकडं येतं. आणि जसा हात कसा करतो बघा, डोळा कसा करतो बघा, काय लक्षात ठेवा. बघितलं कलर, एक्स्ट्रा कलर काय वाढवलेले नाहीत, काही नाही. बघा तिकडे बघा, तिकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आणि आता आपण सुरू करतो. हो, आता जेवा फोन ठेव. पहिला घास खाऊन दाखवायचा आहे. वा, वा, जबरदस्त. चला बाय बाय. मसाले. श्रेया मसाला, बाय बाय.